तर भावांनो, आता तुम्ही घरी बसल्या कमवू शकता लाखो रुपये. ही मोठी सगळ्यात मोठी संधी आहे. मी कमवतोय, तुम्ही कमावा. आणि आपल्या डिझाईन क्षेत्रात भरपूर मोठी संधी येत्या, ती गमवू नका. फक्त नक्कीच तुम्ही मोबाईल एडिटर असाल किंवा PC एडिटर असाल तर. मुद्दा नंबर 1, इलेक्शन इंट्रोडक्शन मी द्यालो तुम्हाला. जसं की आता येत्या इथून पुढे 1-2 महिन्यात लगातार इलेक्शन्स आहेत बघा. आमदारकी असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा अजून भरपूर इलेक्शन्स आहेत. त्याची संधी आपल्याला भरपूर मोठी आहे डिझायनरसाठी. तर त्याची आपल्याला तयारी करायची आहे आणि त्याच संदर्भात व्हिडिओ आहे. काय विषय आहे सगळा सविस्तर सांगतो, तर त्यासाठी फक्त आणि फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 2, जसं की आता इलेक्शन आले म्हणल्यावर तिची आपल्याला डिझाईन पण करायला पाहिजे. तर त्यामुळं तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे आहे एजन्सी थ्रू आणि दुसरा आहे तर तो म्हणजे वैयक्तिक. आता एजन्सी थ्रूचा विषय काय असतो तो मी तुम्हाला समजून सांगतो. जसं की जी काही एजन्सी असत्या ती प्रॉपर जे काय मोठमोठे आमदारकीला उभारणार आहेत, नवीन चेहरे असतील किंवा जुने असतील, त्यांना ती भेट देतात आणि त्यांचं जे काय पॅकेज असेल तर ते त्यांना सांगतात. जसं की तुम्हाला व्हिडिओ, परत प्रॉपर डिझाईन, अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या, जसं की इंस्टाग्राम हँडल तीन सगळं त्यांनी बघणार आहेत. आणि त्या लेवलला तिने 10 लाख उचलून घेतलं तर प्रॉपरलीरित्या मग त्यांना लागणार असते डिझायनर्स. मग ती डिझायनरच्या शोधात असतात. मग ती भरपूर आमच्यासारख्यांना, जसं की प्रॉपरली त्या मी क्लास घेतोय किंवा आपलं चांगलं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे मला फोन करतात. त्यामुळे ते म्हणतात की तुमच्याकडे कोण डिझायनर असेल तर आम्हाला तसं सजेस्ट करा. आणि तसं मी आपल्या क्लासमधले भरपूर डिझायनर सजेस्ट केल्यात. जवळपास मला आत्तापर्यंत 3 ते 4 एजन्सींचं फोन आलेत आणि चांगल्या प्रकारे मी त्यांना कोऑपरेट केलं आहे. मग तुम्ही एजन्सी थ्रू जाऊ शकता त्यांच्यापर्यंत प्रॉपरलीरित्या आणि मग तिथं तुम्ही काम करू शकताय, असा विषय आहे. आता एजन्सीचा विषय कसा असतोय की तिथं जाणं गरजेचं असते. आपलं हे घर सोडून मग तिथं प्रॉपरली त्यांनी खायची, प्यायची, झोपायची सगळी सोय करतात. आणि त्या लेवलला तुम्ही 2 ते 3 महिने तिथं काम करायचं आहे. जे काय पॅकेज ठरलेलं असेल 20, 25, 30 हजार, तर त्या लेवलला ते काम तिथं करून द्यायचं असते. मग तुम्ही व्हिडिओ एडिटर म्हणून जाणार असाल किंवा डिझायनर म्हणून जाणार असाल तर ते तुमच्यावर आहे. ओके, हा विषय तुम्हाला कळाला एजन्सी थ्रूचा. आणि मग दुसरं तुम्ही म्हणजे त्यांना फक्त अप्रोच करू शकता की मी तिथं येऊ शकत नाही, मी फक्त घरात बसून काम करतो, अशा लेवलला जर तिने जर मान्य झालं तरी पण चांगली गोष्ट आहे. ओके. आणि त्याचबरोबर वैयक्तिक, आता हे म्हणजे मेन मुद्दा काय आहे की प्रॉपर एजन्सीमध्ये कोणी नाही आहे. आता तुमच्या भागात असेल किंवा ऑनलाईन लेवलला तुम्ही जरा माहिती काढलं तर कोण कोण इलेक्शनला उभारणार आहे, काय वारा विरती जरा सगळं कळते आपल्याला. त्यामुळं त्या माणसाला डायरेक्ट, जो उभारणारा उमेदवार त्याला जाऊन डायरेक्ट भेटला तुम्ही आणि त्याला तुम्ही समजून सांगितलं की असं असं तुमचं मी सगळं इंस्टाग्राम हँडल करतो, मला डिझाईनचं काम द्या, प्रॉपर तुम्ही पॅकेज सांगून वैयक्तिक स्वतः मालक स्वतः सगळं करणार. जर वाटलं तर तुम्हाला तुम्ही तुमच्या मित्राला किंवा अजून कोण वैयक्तिक डिझायनर ठेवणार असेल तर तो ठेवून तुम्ही प्रॉपर मोठं पॅकेज घेऊ शकताय आणि चांगलं वर्क करू शकताय. त्यांचं त्यांनी पॅकेज कोणालाही दिलेलं असो, पण त्यांना नाही म्हणायचं मी तुमची क्वालिटी आणि क्रिएटिव्ह डिझाईन करू शकतोय, हे त्यांना समजून सांगायचं वैयक्तिक लेवलला. मग प्रॉपर आता तो विषय पुढा आहे की आपला इलेक्शन पॅकेजचा विषय, डिझाईनचा विषय तो पुढा आहे. फक्त मी तुम्हाला हे वैयक्तिक समजून सांगितलं. त्यासाठी भेटणं गरजेचं आहे बघा. आणि त्यासाठी तुमची डिझाईन इम्प्रूव्हमेंट पाहिजे आहे. त्यामुळं आता आपला 21 सप्टेंबरला आपला क्लास चालू आला आहे. तो जर तुम्ही जॉईन केला तर इलेक्शन थ्रू जे काय सगळं डिटेलिंग डिझाईनमधलं आहेत तर त्या लेवलला सगळ्या कव्हरअप केल्या जातील. आणि प्रॉपर आता मी इलेक्शनचा लोड भरपूर आहे त्यामुळे त्या लेवलला पण मी ते सगळं सांगावले बघा. इंस्टाग्रामला मी पोस्ट बिस्ट टाकवले डिझाईन केलेलं आणि त्या लेवलची आपण इलेक्शनची PLP पण दिली. आज तुम्हाला बाबा कळावं की विषय काय असतो, इलेक्शनच्या डिझाईन्स कसे असतात, तर त्याची एक PLP पण दिल्या. ओके, तर हे भरपूर महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. इलेक्शनची PLP कोणीही देत नाही. इलेक्शनचं वर्क कोणी केलं, काय केलं हे पण एक्सप्लोर कोण करत नसते, हे पण कुठं बाहेर कोण सांगत नसते. तर ते मी तरीही तुम्हाला सांगितलोय, दिलोय, नक्कीच ते चेकआउट करून घ्या. त्यानंतर विषय येतोय आता, तर तो म्हणजे इलेक्शनच्या डिझाईन्स कशा असतात. ओके, आत्ता रिसेंटलीच आपण बघायला गेलं प्रॉपरलीरित्या आपल्या इंस्टाग्रामला टाकले आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर वर्क झाले माझं, त्यात काय डाऊट नाही आहे सोडा, ते फक्त जराच आहे वरचं वर्क. तर रिसेंटली आपली पोस्ट आल्या प्रॉपरलीरित्या 3 दिवसाआधी, जसं की आपण मान्य सुरेश मस्के यांचं काम घेतलं आहे. तर चांगला नवीन चेहरा आहे. तर त्या लेवलला आपल्याला त्यांचं जे काय प्रमोटिंग थॉट्स आहेत, जे काय प्रमोटिंग विचार आहेत, तर त्या लेवलचे डिझाईन आपल्याला करायचे आहेत. वेगवेगळे प्रकार असतात प्रमोटिंग डिझाईन असतील प्रॉपरलीरित्या, म्हणजे फोकस कशावर करायचं आपल्याला, किंवा रेग्युलर सणवार जयंती तो डिझायनर वेगळा असतो, म्हणजे ते त्यांच्यावर आहे प्रॉपरली ते त्यांनी कोणाला काय कसं देणार. तर त्या लेवलला आपल्याला एकदम चांगले शब्द देणार त्यांनी आणि त्या लेवलला त्यांना प्रमोट करायचा, असा विषय आहे. तर त्या लेवलला तुम्ही इथं डिझाईन बघितला असेल, जसं की विठ्ठलाचा वारकरी, विधानसभेचे मानकरी, ह्या लेवलचं. त्यानंतर पुढं बघायला गेला असाल तर जीवनाचा व्यवहार, विचारधारेचा आधार, विचारधारा महाराष्ट्राची, ह्या लेवलला तुम्हाला पुढे डिझाईन दिसाल्या. त्यानंतर अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा, एकदम खतरनाक, ह्या 3 डिझाईन झाल्या. अजून भरपूर ह्या बॅकला वर्क भरपूर आहे अजून. ओके, ते मी दाखवलं नाही आणि ते बाहेर शेअर करायचं नाही, ते त्यांच्या आयडीवर येईल. तुम्ही भूमिपुत्र प्रॉपर सूरज जर चेकआउट केला, हे तर कोणाचं मी काय प्रमोशन करावं नाही किंवा काय विषय नाही, तुम्हाला फक्त डिझाईन कशा असतात ह्या बघाव्या यासाठी मी फक्त ते सांगावले. ओके, हा विषय काय आला, इलेक्शनच्या डिझाईन्स कशा असतात. आणि प्लस मी
फक्त ही जी काय आपली पहिली डिझाईन बघितला, विठ्ठलाचा वारकरी आणि विधानसभेची मानकरी, ह्याची आपण PLP दिल्या, फक्त याचा वापर तुम्ही पर्सनल वैयक्तिक वापरासाठी करा, बाहेर कुठे यूज करू नका. ओके, हे महत्त्वाचं बघा. हा सगळा मुद्दा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. त्यानंतर आता विषय येतो इलेक्शन पॅकेज. तर आता मी सविस्तर तुम्हाला सांगतो, मी काही लपवणार नाही आहे. ही जी डिझाईन करालोय मी, ह्या भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत, जवळपास 200 ते 250 डिझाईन मला करायचे आहेत. ओके, येत्या 1-2 महिन्यात. आता भरपूर डिझाईन कव्हरअप पण झाल्यात. तर त्यांनी म्हणलं की प्रॉपर्ली तुम्हाला कितीचं काय कसं पाहिजे, तर मी म्हणलं की प्रॉपर्लीरित्या मला 50,000चं पॅकेज द्या. म्हणजे 250 डिझाईनचं 50,000चं पॅकेज किती होते बघा, पर डिझाईन 200 पडत्या. ओके, पुढे काय अडचण नाही, चांगल्या प्रकारे सगळं पॅकेज आपण घेतलंय. हे पॅकेजची ताकद असते, किंवा आपल्याला एकदम पैसे आलं प्रॉपर, आता 3 टप्प्यात देणार तुम्हाला, एकदम 50,000 देणार नाहीत, 3 टप्प्यात देणार. टप्पा आपला कितीचा असतो तो आपल्याला ठरवायचा आहे. टप्पा दिला त्यानंतर मग त्या लेवलला तुम्ही त्या डिझाईन कव्हरअप करायच्या. समजा फॉर एक्झाम्पल तिने 2,000 पहिल्यांदा दिलं प्रॉपर, मग 10 डिझाईन तुम्ही त्यांना त्या 2,000मध्ये करून द्यायच्या. डेलीचे 1-2 असतील, किंवा एकदम जास्तच लागल्या 3-3 लागू शकतात दिवसाला, किंवा दिवसाला 1च लागू शकते, असं ते आपल्यावर आहे. ओके, तर त्या लेवलला त्यांनी दिलं 2,000 टप्पा झाला, किंवा आणि त्यांना 5,000 मागू शकताय, किंवा डायरेक्ट 10,000 मागू शकताय. मग त्या लेवलला किती त्या 10,000मध्ये डिझाईन बसतात तर त्या द्यायच्या. असं टप्प्यावर तुम्ही डिझाईन देऊ शकताय. हे आहे इलेक्शन पॅकेजचा विषय, आणि हे आहे आपलं वैयक्तिक पर्सनल विषय. हे कुठल्याही प्रकारे एजन्सी थ्रू नाही आहे. ओके, हे वैयक्तिक केला की तुम्हाला भरपूर फायदा ठरू शकतोय. एजन्सी केला की जाणं गरजेचं आहे, सोडा तिथं सगळी सोय होईल, पण त्या लेवलवर तुम्हाला तिथं मिळणार नाही पगार. म्हणजे विषय काय आहे, तुमच्याकडनं काम भरपूर करून घेतलं जाईल, पण त्या तुलनेत तुम्हाला किंमत कमी मिळेल, असा विषय मला तरी वाटतोय. त्यामुळं बाकी जर तुम्ही नवीन बिगिनर असाल तर तुम्ही एजन्सी थ्रू काम करू शकताय, अनुभव घेऊ शकताय, एक्सपिरियन्स घेऊ शकताय. मग त्यानंतर तुम्ही वैयक्तिक स्वतःच मग पुढच्या इलेक्शनला करू शकता. ही एक खासियत आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे, आणि हा भरपूर मोठा चांगला मार्ग आहे बघा. आणि मल्टिपल पॅकेजेस घ्या, जेणेकरून तुम्हाला अजून जर होत असेल तर, नाहीतर मग पहिल्यांदा एकच घ्या, नंतर मग तुमचा सवय होईल, डिझायनर्स तयार होतील तुमच्या हाताखाली, तर तुम्ही जरा टीम तयार केला की अजून चांगला मोठा विषय होऊ शकतोय. आणि अजून पण वेळ आहे भावांनो, मोबाईल एडिटर असाल किंवा PC एडिटर असाल, तुम्ही डिझाईन क्वालिटी दिला ना, तुम्ही कशावर केलाय काय केलाय कोणी विचारत नाही बघा. हा मुद्दा मेन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता लास्ट मुद्दा आहे, तर तो म्हणजे काय आपला इलेक्शन कॅम्पेन. इलेक्शन कॅम्पेनचा विषय कसा असतोय की हे सगळं करावले आपण त्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी, बरोबर आहे मुद्दा. तर तोच मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला त्या लेवलचं काम करायचं आहे बघा. तो निवडून यायलाच पाहिजे, तिथल्या लोकांवर प्रभाव पडायलाच पाहिजे. अशा लेवलच्या डिझाईन्स, अशा लेवलचं एडिटिंग आणि सोशल मीडियाची भरपूर आत्ता ताकद आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. जरी कोण नवीन चेहरा उभारला तरी जो काय आत्ता वैयक्तिक तिथं आमदार खासदार असतील तर त्यांना पण तो जास्त भारी पडू शकतोय. एवढी खासियत आपल्या ह्या आत्ताच्या सोशल मीडियावर आहे. तर त्यामुळं नक्कीच तुम्ही ह्याचा चांगला वापर करा, तुमचा पण फायदा होईल. पुढचा जो व्यक्ती आहे तर त्याचा पण आपल्याला फायदा करून द्यायचा आहे. त्याच्याकडनं आपण पैसे घ्यावे म्हणल्यावर त्याचा पण फायदा करून घ्यायचा आहे. 100% आपण द्यायचा आहे. नक्कीच पुढचं मग ते देवाच्या हातात आहे, त्या पब्लिकच्या हातात आहे, तिथल्या मतदारसंघाच्या हातात आहे, किती कोणाला काय मत द्यायचं. पण जे काय आपल्याला करायचं आहे तर त्यांची एकदम खतरनाक लेवलची MSC उभारली पाहिजे. हे ह्या इलेक्शन कॅम्पेनच्या पाठीमागचा उद्देश असते. हा सगळा विषय तुम्हाला ओव्हरऑल कळाला असेल. व्हिडिओ करण्याचं कारण फक्त एकच आहे की तुम्ही तुमच्यात आत्मविश्वास जागा करा, आणि तुम्ही तुमच्या आसपासच्या किंवा तुम्हाला कोणीही वाटते त्याला जो डायरेक्ट भेट द्या. जो नवीन उभारणार आहे लगेच कळते आपल्याला की कोण काय कशी तयारी करायला, त्याला डायरेक्ट भेट द्या, त्याला सगळं समजून सांगा की असं असं मी करतो, मला द्या पॅकेज. नक्कीच जर तुम्हाला त्या लेवलचं डिझाईन जमत नसतील तर जरा कमी पॅकेजचं सांगा, चांगल्या जमत असेल तर जास्त पॅकेजचं. आपल्यानुसार सांगायचं, भ्यायचं नाही, कुठल्याही गोष्टीला भ्यायचं नाही. नाही म्हणला काय अडचण नाही, काय अडचण नाही, चालत राहा 100%. आणि काही अडचण आली तर ॲडमिशनसाठी पण तोच नंबर आहे, आणि तुम्हाला माझ्याबरोबर बोलायचं असेल तरी पण तोच नंबर आहे. इलेक्शन पॅकेज रिलेटेड जर काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला, नक्कीच काही असू देईल, ह्या ग्रोथ रिलेटेड मला कॉल करा. ओके, 100% मी तुम्हाला कोऑपरेट करीन. क्लास संधीसाठी पण कॉल करू शकताय, काय अडचण नाही. आपली 21 तारखेला बॅच सुरू होणार आहे, आणि नक्कीच ह्या बाबतीत पण कॉल करा, मी सविस्तर बोलून टाकेन. आणि काय शंका असेल आणि काय तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा, तिथं मी रिप्लाय देईन. किंवा जर महत्त्वाचा विषय असेल, मुद्दा असेल तर त्यावर नक्कीच आपण सेपरेट व्हिडिओ आणत. ओके, तर नक्कीच आय होप सगळा विषय तुम्हाला कळाला असेल. इलेक्शन रिलेटेड आपण क्लासमध्ये पण शिकवणार आहे, भरपूर काय माहिती सांगणार आहे. आणि इलेक्शनसाठी आपल्या क्लासमधली पण एजन्सीमार्फत स्टुडंट गेलेले आहेत, तर त्यामुळे नक्कीच विचार करा क्लासचाही. क्लास तुम्ही नक्कीच जॉईन करू शकताय. नक्कीच ॲडमिशन आपलं सुरू आहेत त्या लेवलला, मोबाईलचं पण आणि PCचा पण. बाकी भेटा लवकरचा पण एकदम चांगला आहे विषय ना व्हिडिओमध्ये. तोरवाय काळजी घ्या, टेक केअर, लॉयल, बाय, धन्यवाद.